रामकृष्ण हरी मंडळी, आषाढी एकादशीचा उपवास आपण जेवढा मनोभावे करतो तेवढेच आपण या दिवशी काही नियमांचं पालन देखील करायला हवं। या दिवशी केस, दाढी, नखे इत्यादी कापू नका। तसेच ब्रह्मचर्य पाळा। एकादशीच्या रात्री उशिरापर्यंत जागरण करून देवाचे भजन करावे। उपवासाच्या दिवशीही तुम्ही दिवसा झोपू नये। या दिवशी तुळशीची पूजा केली जाते, परंतु या दिवशी तुळशीची पाने तोडू नका। तुळशीची पाने हवे असतील तर आदल्या दिवशी तोडून ठेवा। शिवाय या दिवशी तुळशीला जल देखील अर्पण करू नये। या दिवशी तुळशीचं देखील एकादशीचं व्रत असतं, त्यासाठी तुळशीला पाणी अर्पण केलं जात नाही। कोणाच्याही बाबतीत खोटं बोलू नये, वाईट बोलू नये, चुगली करू नये, वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये, घरात वाद घालू नये। एकादशीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी घरात झाडू मारावा। या दिवशी झाडू मारताना अनेक सूक्ष्मजीव चुकून मरले तर त्याचं पाप आपल्याला लागतं, त्यासाठी याची काळजी अवश्य घ्यावी। या दिवशी मांस, दारू आणि इतर तिखट मसालेदार पदार्थांचं सेवन करू नये, सात्विक आहार घ्यावा। या दिवशी तांदूळ, मसूरची डाळ, वांगी, घेवडा खाऊ नये।